जुन्या वादातून सफाई कामगारांच्या मुलावर जीवघेणा हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार धुळ्यातील साक्री रोड येथे घडला आहे। या हल्ल्यात तरुणांच्या डोक्यावर वार झाल्याने दोघांवर भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। धुळे शहरातील रामदेव बाबा नगर परिसरात राहणाऱ्या सफाई कामगारांचे मुले असणाऱ्या प्रथम घारू आणि हितेश चव्हाण या दोन तरुणांना जुन्या वादातून साक्री रोड परिसरात बोलावून पापा खान, किरण धिवरे यांच्यासह 5 ते 6 जणांनी मारहाण केल्याचा आरोप जखमी तरुणांनी केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रामदेव बाबा नगर परिसरात पापा खान नावाच्या व्यक्तीकडून कथितरित्या नशेच्या गोळ्यांची विक्री केली जात असल्याचा आरोप जखमी तरुणांनी केला आहे। त्यामुळे परिसरातील तरुणांना व्यसन लागण्याची भीती व्यक्त करत प्रथम घारू आणि हितेश चव्हाण यांनी या प्रकाराला विरोध दर्शवला होता। याच रागातून त्यांनी साक्री रोड येथे बोलावून बेदम मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। मारहाणीत जखमी झालेल्या दोनही तरुणांना तातडीने भाऊसाहेब हिरे शासकीय रुग्णालय धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे। तरुणांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात रामदेव बाबा नगर परिसरातील नागरिक आक्रमक झाले असून हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी समोर आली आहे। या घटनेचा अधिक तपास धुळे शहर पोलीस करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.